आता तर बिहार इलेक्शन मध्ये 1 वर्ष डाटा ठेवा लागते, त्याची मर्यादा 45 दिवसावर आणली. एका माणसानं RTI टाका बिहार इलेक्शन मध्ये, त्यांना व्हिडिओ शूटिंग मागितली तर 45 दिवसाच्या आत डिलीट करून टाकली. कोण? इलेक्शन कमिशन. या देशात असं जर इलेक्शन होत असेल, म्हणून 19 तारीख आणि 20 तारखेचं इलेक्शन असे लोक ठेवतात आतमध्ये का ज्याने वार्डातला एकूण एक माणूस ओळखता येते. दमी दिसला का त्याच्या उरावरच जायचं. ज्याले माहीत आहे असाच माणूस ठेवायचा. एखाद्या डबा फबा तिथंच त्याला हाकून उठून सकाळीच ये म्हणा, तिथंच ठेवायचा. त्याच्यानंतर फॉर्म 17C ह्या बरोबर घ्यायचा. संध्याकाळी मतदान ॲक्युरेट पाहायचं. वारंवार विचारत जातं किती झालं किती झालं. आपल्या पाशी बी एक यादी ठेवायची, त्याच्यावर क्रॉस मारत जायच्या. कारण प्रत्येक वार्डामध्ये यायनं वार्ड बी तोडले आहे त्याच्या फेवरनं. वार्ड बी असे तोडले का आपल्याला मतदान कुठं जास्त भेटते, थोबा इकडं दा, इकडला भाग तोड. काही लोक तर इकडल्या वार्डातले इकडं टाकले आहे मतदानाले. तुमच्या इथं आहे का? हा, इथं जो उईके आहे पालकमंत्री आहे ना, चंद्रपूरचे आहे, मंत्री इच्छा आहे ना. माझ्याकडे टायटीचं टेंडर आहे, टायटी आणि बायटीचे. पूर्ण माझ्याकडे आदिवासी समाजाचे, SC समाजाचे पोलीस भरतीचे क्लासेस येते. आता मी 2-4 आमदाराचं लेटर घेतलं का बा म्हणलं मी MPSCचे क्लासेस घेतो, MPSCचे क्लासेस म्हणलं ठीक आहे, महाराष्ट्रभर आहे, पोरं व्हिडिओ पाहते, पोरायले फायदा होईल, ठीक आहे म्हटलं. मला ठीक आहे विशेष प्रोव्हिजन म्हणून देण्यात येऊ. मी आलो यायच्या घरी, तिथं साला RSSचा एक पिलांटू त्याचा PA बसला होता. आमच्या पोरानं सांगितलं का मी कराय सराकडून आलो आहे, आम्हाला साहेबाच्या याच्यावर शेरा पाहिजे. तो कराय मास्तर म्हणे आमच्या विरोधात व्हिडिओ घेतील. पहा तू कसा बोलते. अबे लेका इमानदारीनं घेऊन राहिलो, 2 नंबरचे धंदे नाही आहे का. टेंडर घेतलं पोट्याचे म्हणून राहिलो का थंब लावून घराकडे चालले जा, असे क्लासेस थोडी आहे. आणि रिझल्ट आहे म्हणलं नाही दिला शेरा, नाही दिला. कोणाला देईन? यायच्या पिलांटुले देईन, आमदार खासदाराच्या शिफारशी. आणि मला जे भेटलाय ते कॅन्सल करासाठी माझ्या विरोधात तक्रारी चालू आहे. या सांगितलं तिच्या कमिशनरले, म्हणलं माया कॅन्सल केलं का इथं बाहेर कोणापाशी पैसे येते, तिथून कोणाकोणापाशी जाते, कशी जाते, पूर्ण बाहेर काढतो म्हणून. तर मग चिडी चूप राहिली. म्हणलं या महाराष्ट्रात बंद्या इमानदारीनं क्लास मी घेणारा, नियमाच्या अटीनुसार एक पूर्तता मी पूर्ण केली. म्हणलं पोराले जे पाहिजे तुमच्या नियमात ते दिलं, बाकीच्या क्लासवाल्यानं दिलं की नाही म्हणलं. मला फोन करे म्हणलं पोरं, इतके बदमाश आहे. म्हणून इथं अमृता खानविलकरले आहे, येणार आहे का नाचाले? खली कोणत्याही पुस्तक केला होते. आता यानं का भेटलं तुम्हाला? अमृता खानविलकर आली तर का देणार तुम्हाला? तिले पाहून मतदान करायचं का? ठेवीन का तुमच्या नाल्या साफ करायला? अरे एखादा वक्ता आणला जो 2 गोष्टी चांगल्या सांगत, माझ्यासारखे तर बोलावणार नाही, हे तर शक्य नाही. आपल्याला ज्या गोष्टीतून नॉलेज भेटाल, 15 वर्ष सत्ता तुम्ही बीजेपीच्या हातात दिली. किती वर्ष झाले? 15. आणि हे कसे पैसे खातात तुम्ही? RTI टाका ना एखाद्या योजनेवर. आमचा पालकमंत्री आहे ना, याने एक योजना आणली सांडपाण्याची, का अंडरग्राउंड पाईपलाईन टाकू
त्याच्यातून सांडपाणी वाहते. बरं तिला नाव काय माहिती आहे का? अमृत गटार योजना. साल म्हणलं बंद्या वड्याच्या लोकांचं अमृत वाहणार काय? 130 कोटीच्या पाईपलाईन साठी तुमच्या इथं आली का अशी? तुमच्या इथं पाहिजे का भोगदार? मधातून रस्ते फोडले का? अरे वा रे वा, शाबास. माझ्यासारखं दुःख नाही तुमचं. मंदातून रोड फोडला, काय भोगदार काढले कोरू कोरू. सिमेंटचे एक एक फुटाचे 80 कोटी 800 कोटीचे रोड 130 करोडच्या पाईपलाईन साठी फोडले. बरं साला एक कण्या मेन रोड वर्धेचा येत आहे, दुसरा रोड येत आहे, तिसरा रोड येत आहे. आता तो इंजिनियर म्हणे का इथून पाणी येत जाईल म्हणे. कुठे डिग्री केली तुम्ही? मोदी साहेबांना जिथून केली तिथून केली आहे का? साल इथून पाणी चढाव कसं जाईल? आणि पाईपलाईन टाकली आहे 6 इंचाची मेन रोडले. अरे साली 3 फुटाची अख्खी नाली चोपक होते. तुम्ही 6 इंचाचे पाईप ड्रेनेजचं पाईप जाईल, पाणी जाईल. 130 कोटीची ड्रेनेज पाईपलाईन, 800 कोटीचे रस्ते फोडले. बरं 1 फुटाचा सिमेंट कॉन्क्रीट फोडलं आणि त्याच्यात कण्यात 4 इंचाच टाकलं. ते 6 महिन्यातच उकरलं. ते उकरलं, त्याच्या कंप्लेंट आल्या तर दुरुस्तीचं टेंडर काढलं, दुरुस्त केलं, ते बी 6 महिन्यात उकरलं. तर आमच्या पंकज भाऊना सिमेंटच्या रस्त्यावर दामलाचं प्लास्टर मारलं. मी आज जगात पहिल्यांदा पाहिलं डांबरा, सिमेंटवर डांबर. वर्धेले जेल रोडवरचा जेलच्या समोरचा रोड आहे, त्या रोडवर पाहिजे सिमेंटचा रोड आहे खाली 1 फुटाचा, त्याच्यावर डांबर आतरला आहे. का आतरला आहे? नवीन टेंडर, पैसे खाचे धंदे पहा. असं तुमच्या इथं सुद्धा हे झालं असं झालं ना? वा शाबाश. म्हणजे यावेळी युनिव्हर्सिटी काढायला पाहिजे. ठीक आहे, डिग्री भ्रष्टाचार. भ्रष्टाचार कसा करावा? भ्रष्टाचार केल्यानंतर मध्ये तर कवा असं वाटते साधा एखादा मंत्री व्हाव, पण पैसे खाव, पण खाव. काँग्रेसची सत्ता गित्ता आली, मंत्री व्हा, पण खाव आणि एक दुपट्टा बीजेपीचा आणून ठेवा. आला समजा सीबीआय वाला, यस नितेश कराले, आय एम फ्रॉम सीबीआय, यू आर अंडर अरेस्ट. थांबा सर 1 मिनिट. धावत जाईल, दुपट्टा आणि गळ्यात टाकली. सॉरी सॉरी सॉरी, चुकलं वाटते, चुकीच्या घरात वापस जाईल तो. भ्रष्टाचार करा, बीजेपीत जा आणि निर्दोष मुक्त व्हा. ठीक आहे, असं या देशात चालू आहे. तुम्हाला किती उदाहरण देऊ? आसामचा मुख्यमंत्री तो कोण? बिस्वा, हेमंत बिस्वा. आपले अजित भाऊ चक्की पिसली. ठीक आहे, 70,000 करोड वॉशिंग मशीन मधून बाहेर. असं आहे. आणि मग असे किती लोक भ्रष्टाचार केले. म्हणजे या देशात 70 वर्षात फक्त 55 लाख करोड रुपयाचं कर्ज होतं. मोदीनं या देशावर 200 लाख करोड रुपयाचं कर्ज करून ठेवलं. किती लाख? मागच्या 10 वर्षात किती लाख? 200 लाख. कर्ज तर केलंच केलं. रेल्वे वीक, विमानतळ वीक, भारत सरकारच्या कंपन्या वीक. ज्या प्रॉफिट होत्या त्या कंपन्या इकडे चालू आहे. बरं, या देशात कॅबिनेट सेक्रेटरी हा UPSC पास होऊन प्रमोशन जात होता. ह्या चोट्यानं लॅटरल एंट्री आणली आणि लॅटरल एंट्री मध्ये लोक घेतले. लोकांचे आडनाव पहा, एक SC, ST, NT, VJNT, OBCचा नाही आहे. तिवारी, चतुर्वेदी,
द्विवेदी मला सांगायचं गरज नाही. जर असं होत असाल तर तुम्ही थोडासा विचार करा का या देशामध्ये चालू काय. माझ्या म्हणणं एवढंच आहे, ज्याचा वाटा जेवढा आहे तेवढा त्याला भेटायला पाहिजे. समजा तुम्ही 3% आहे, 3% घ्या ना बाबा, तुम्हाला कोण नाही म्हणलं. आम्ही 52 आहे, 52 द्या. या देशात ठीक आहे 15% SC आहे त्याला 15 द्या, 7.5 ST आहे त्याला 7.5 द्या. तुम्ही त्याचे बी पैसे दाबता 7-7 हजार करोड. SC ST लोक बिचारे बोलत नाही. मंत्री इथंच आहे, 7,000 करोड रुपये STचे दाबून टाकले आणि लाडक्या बहिणीत वैते गेले. 7,000 करोड रुपये कायले म्हणते. आणि ओबीसी 52% आणि याने पैसे किती 300 कोटी. 210 कोटी खर्च करते, 90 कोटी वापस जाते. ओबीसी झोपून आहे, मुरदाड आहे. अरे 40 ओबीसीने 40,000 करोड रुपयाचं पॅकेज पाहिजे. किती हजार करोड. पण ओबीसी काही जागाच नाही, त्याचे झेंडे घेऊन फिरते वर्धा. कसं करायचं. मी काही बी खोटं बोलत असं तुम्हाला तुमच्या पायातलं जोडे मारायचं. मी जर हे ऑन रेकॉर्ड आहे, लोक रेकॉर्ड करून राहिले तर रेकॉर्ड लाईव्ह चालू असेल काही. मी ऑन रेकॉर्ड ऑन प्रूफ बोलून राहिले.